मोहोळ तालुक्यातील नसरापूर येथील प्रसिद्ध बनेश्वर मंदिर परिसरात मधमाशांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे भाविकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गेल्या 3 महिन्यांपासून सातत्याने घडणाऱ्या या घटनांमध्ये आतापर्यंत 150हून अधिक भाविक जखमी झाल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केलाय। साधारण 2 ते 3 महिने होऊन गेले या घटनेला। साधारण दुपारच्या 11 ते 3च्या दरम्यान उन्हाच्या एका लहरीमध्ये या माशा अचानक हल्ला करतात। 100 ते 150 भाविक पर्यटक सगळे जखमी झालेले आहेत आणि भाविकांची संख्या आता सध्या परिस्थितीत कमी झालेली आहे। मधमाशांची भीती लोकांनी भरपूर घेतलेली आहे। तर वन विभागाला निवेदन वगैरे भरपूर दिलेली आहे, पण कुणी याची दखल घेतलेली नाही। अजून बोळा काढण्याचा प्रयत्न झाला, पण तो पूर्णपणे यशस्वी झालेला नाही आहे, तो अर्धवटच राहिलेला आहे। स्थानिक म्हणून शेवटची मागणी अशी आहे की ह्याचा फॉरेस्ट वन विभागाने त्वरित बंदोबस्त करावा आणि भाविक भक्तांना दिलासा द्यावा। वन विभागाच्या हद्दीतील एका मोठ्या झाडावर तब्बल 15 ते 16 मधमाशांची पोळी असून याच मधमाशा मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांवर हल्ला करत असल्याचं सांगितलं जात असून काही जणांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं। 3 आठवड्यांपूर्वी एका दाम्पत्यावर तब्बल 2 ते 2.5 तास मधमाशांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना देखील समोर आली होती। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते प्रज्योत कदम यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत भाविकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचा संताप व्यक्त केलाय। स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत, वन विभाग आणि वन संरक्षण समितीला वारंवार सूचना देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप केलाय। तसेच तातडीने मधमाशांची पोळी हटवून उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय।